तर सारथी, महाज्योती आणि बार्टी या संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं, जे आंदोलन त्यांनी रात्री उशिरा मागे घेतलंय। त्यानंतर आज या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडणार आहे। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, शिष्टाई कशी करण्यात आली? आज बैठक होतीये, पण आंदोलन मागे घेण्यात कसं यश मिळालं? ज्ञानदा, खरं तर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला, ज्यामध्ये सारथी, महाज्योती आणि बार्टी या तीनही संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या विद्यार्थ्यांना संपर्क करण्यात आला आणि चर्चेसाठी बोलवण्यात आलं। मात्र विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जर बैठक आयोजित केली तर आपण चर्चेला येऊ असं सांगितलं, कारण याआधी गिरीश महाजन यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली होती। त्यानंतर 12 वाजता आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचं या विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचत आहे आणि 12 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये मागण्या मान्य होतात का यावरती हा लॉंग मार्च पुढे पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघणार की नाही हे ठरणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।